एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न मराठी व्याकरण हिस्ट्रीविषयी पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनल नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, कोणता वेद मुलींच्या जन्माची निंदा करतो? अथर्ववेद हा मुलींच्या जन्माची निंदा करतो। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, प्रथम विधी निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रथम विधी निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे, मनु यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, नवीनतम वेद कोणता आहे? नवीनतम वेद कोणता आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे, यजुर्वेद हा आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी 4 आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला? तर या ठिकाणी सारनाथ या ठिकाणी योग्य आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, तिसरी बौद्ध धम्म परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तिसरी बौद्ध धम्म परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर पाटलीपुत्र या ठिकाणी या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणता शब्द बौद्ध स्तूप स्थापत्यकला याच्यातील संबंध आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे, हर्मिका हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 नंबरचा असा आहे, गांधार कला शैली खालीलपैकी कोणत्या युरोपीय राष्ट्रकलेने प्रभावित होती? गांधार कला शैली खालीलपैकी कोणत्या युरोपीय राष्ट्रकलेने प्रभावित होती? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे, ग्रीस। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, भगवान महावीर यांनी कोणत्या ठिकाणी मोक्षप्राप्ती केली? भगवान महावीर यांनी कोणत्या ठिकाणी मोक्षप्राप्ती केली? तर पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांनी मोक्षप्राप्ती केली। सी ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, वैदिक भजन किंवा मंत्र यांच्या संग्रहांना काय म्हणून ओळखले जाते? वैदिक भजन किंवा मंत्र यांच्या संग्रहांना काय म्हणून ओळखले जाते? डी हे ऑप्शन करेक्ट आहे, संहिता असे म्हणून ओळखले जाते। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, वैदिक काळात राजाला गोपती असे म्हणत असे ज्याचा अर्थ टिंबटिंब आहे, तर यांना गुरांचा स्वामी असा आहे। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, राजकीय प्रतीकावरील सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदमधून घेण्यात आले? राजकीय प्रतीकावरील सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदमधून घेण्यात आले? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे, मुंडक या उपनिषदमधून घेण्यात आले। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, वेदांगाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता शब्द अनुष्ठान दर्शवितो? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे, कल्प हा शब्द। सी ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा मित्रांनो, वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हणतात? वैदिक काळात गावाच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर या ठिकाणी ग्रामिणी असे गावाच्या प्रमुखाला वैदिक काळात म्हटले जाई। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता सूतपिटक यांचा एक भाग आहे? खालीलपैकी कोणता सूतपिटक यांचा एक भाग आहे? तर सी हे ऑप्शन करेक्ट आहे, मजमिया निकाय हा सूतपिटक याचा एक भाग आहे। सी ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, ऋग्वेदाचे विभाजन पुस्तकामंडळमध्ये करण्यात आले आहे। ऋग्वेदाचे विभाजन पुस्तकामंडळमध्ये करण्यात आले आहेत। या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे, 10 पुस्तका व मंडळमध्ये करण्यात आले। ए हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, एकूण वेदांग किती आहेत? एकूण वेदांग किती आहेत? या ठिकाणी 6 आहेत। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, बाणभट्ट यांच्याकडून लिहिले गेलेले प्राचीन पुस्तक खालीलपैकी कोणते? बाणभट्ट यांच्याकडून लिहिले गेलेले
खालीलपैकी प्राचीन पुस्तक कोणते? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. कादंबरी हे पुस्तक आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, कोणती जोडी अयोग्य आहे? कोणती जोडी अयोग्य आहे? तर सामवेद विज्ञान ही जोडी अयोग्य आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, इसवी सन पूर्व 4थ्या शतकाच्या पूर्वी मगध राजाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर या ठिकाणी राजगाहा ही राजधानी मगध राजाची होती. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 20 नंबरचा असा आहे, नंद वंशाचा अंतिम शासन खालीलपैकी कोण होता? नंद वंशाचा अंतिम शासन खालीलपैकी कोण होता? ते ए हे ऑप्शन करेक्ट आहे. धनानंद हा नंद वंशाचा अंतिम शासक होता. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 नंबरचा असा आहे, मध्य प्रदेशमधील खुजाराहो हे स्मारक खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या गिरीचा उत्कृष्ट नमुना आहे? मध्य प्रदेश खुजाराहो हे स्मारक खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे? तर या ठिकाणी ए हे ऑप्शन करेक्ट आहे. चोल या राजवंशाच्या कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. चोल. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, बियास या नदीचे ऋग्वेदाकालीन नाव काय आहे? बियास या नदीचे ऋग्वेदाकालीन नाव काय आहे? तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. विपाशा असे नाव आहे. ऋग्वेदामधील बियास या नदीचे नाव विपाशा असे नाव आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, खालीलपैकी यजुर्वेदाचा उपवेद असणारा देव कोणता ज्यामध्ये युद्धशास्त्राची माहिती दिली गेली? ते या ठिकाणी बी ऑप्शन करेक्ट आहे. धनुर्वेद असा आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, गंधर्व वेद हा कोणत्या वेदाचा उपवेद म्हणून ओळखला जातो? गंधर्व वेद हा कोणत्या वेदाचा उपवेद म्हणून ओळखला जातो? सामवेदाचा. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा पाहता होतो मित्रांनो, वैदिक काळामध्ये विधाता या शब्दाचा अर्थ काय होता? वैदिक काळामध्ये विधाता या शब्दाचा अर्थ काय होता? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन करेक्ट आहे. पुरुष स्त्रिया भाग घेत असे कायदेमंडळ असा अर्थ होत असे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय? तोरणमाळ येथील तलावाचे नाव यशवंत तलाव असे आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, मी अभ्यास करीन या वाक्यातील काळ ओळखा. मी अभ्यास करील या वाक्यातील काळ ओळखा. तर या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. भविष्यकाळ होईल. मी अभ्यास करील म्हणजे भविष्यकाळ होईल. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, कवयित्री या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. कवयित्री या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर या ठिकाणी सी ऑप्शन करेक्ट आहे. कवी असा होईल. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो 29 नंबरचा, सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ ओळखा. सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ ओळखा. पूर्वेला उगवतो म्हणजे साधा वर्तमान काळ येईल. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? तर या ठिकाणी स्वामित्व असे होईल. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर दक्षता हे भाववाचक नाम आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा. तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी कर्तरी प्रयोग होईल. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 33 नंबरचा असा आहे मित्रांनो, 102 तू सावकाश चालतोस. 102 तू सावकाश चालतोस या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी बी हे ऑप्शन करेक्ट आहे. कर्मणी प्रयोग होईल. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा असा आहे, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? सर्वनामाचे मुख्य प्रकार हे 6 आहेत. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? यथाशक्ती हे यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी
अवयव भाव या समासाचे उदाहरण आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, पर्वत या शब्दाची जात ओळखा. पर्वत या शब्दाची जात ओळखा. सामान्य नाम ही पर्वत या शब्दाची जात आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, पिकते तिथे विकत नाही, पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. तर या ठिकाणी निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते. निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहातील एक शब्द निवडा. तर या ठिकाणी अल्पसंतुष्ट असा हे शब्द होईल. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. खालीलपैकी जोडशब्द नसणारा पर्याय ओळखा. तर या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट आहे. विसंवाद हा जोडशब्द नसणारा पर्याय आहे. डी हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. संसर्ग या शब्दाचा समानार्थी शब्द संसर्ग म्हणजे लागण. सी ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टोटल 40 प्रिव्हियस क्वेश्चन कव्हर केले आहेत. हे प्रश्न मराठी व्याकरण व हिस्ट्री विषय आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नमस्कार.